2020 चा पीक विमा 800 कोटी रुपये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याला मंजूर झाला। कंपनीचे काही दलाल अधिकारी आणि बीड जिल्ह्यातले दलाल नेते नाराज झाले। यांनी बीड जिल्ह्यातील दलाल नेत्यांनी पीक विमा कंपनीकडून पैसे खाल्ले आणि शेतकऱ्याला ते 800 कोटी वाटायचे ते वाटू नका, आम्हाला दिलं तरी चालेल, मी जाहीरपणे यांच्यावर आरोप करतो। या बीड जिल्ह्यातल्या दलाल पुढारी नेत्यांनी पैसे खाल्ल्यामुळं 2020 चा पीक विमा मिळाला नाही। हे अतिशय शोकांतिक आहे। यांनी 2 कोटी रुपये खाल्ले, त्याच्यामुळे 2020 चा पीक विमा मिळाला नाही। आणि तुम्हाला सांगतो, शेतकऱ्याला तुम्हाला आम्हाला एक व्हावं लागेल, जोपर्यंत हा पीक विमा मिळणार नाही तोपर्यंत आता थांबायचं नाही। हे आंदोलन हे एकट्या विशालजीचं नाही, हे तुमचं आमचं शेतकऱ्याचं आंदोलन आहे। आणि हा विशाल एकटा नाही, बीड जिल्ह्यातला शेतकरी हा विशाल जाधव यांच्या सोबत आहे। अरे बाबांनो, वरचे 500 रुपये ओवाळणे तुम्हाला, आम्हाला फक्त हेक्टरी 17,000 रुपये मिळाले पाहिजेत। मला सांगा, अतिवृष्टीच्या वेळेस 17,500 रुपये देऊ कोण म्हणलं होतं? मुख्यमंत्री म्हणले होते का नाही? अरे बाबांनो, वरचे 500 रुपये ओवाळणे तुम्हाला, आम्हाला फक्त हेक्टरी 17,000 रुपये मिळाले पाहिजेत। ही आमची शेतकऱ्याची मागणी आहे। आणि तुम्हाला स्पष्ट सांगतो, जोपर्यंत शेतकऱ्याला हक्काचा पीक विमा मिळणार नाही तोपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये एकही शेतकरी पुत्र हे आंदोलन थांबवणार नाही। आणि आता घाबरायचं नाही, घाबरायचं नाही। हे 4-2 चकुचे असतील, नेत्याच्या पुढाऱ्याच्या पुढे पुढे करणारे, पण शेतकऱ्याच्या पोरं हा पीक विम्यासाठी कोणत्याच नेत्याची आता गाय करायची नाही। पीक विम्याचा आड आला त्याला आडवा करण्याची ताकद तुम्ही आम्ही ठेवा, एवढं बोलतो। आणि ह्या ठिकाणी शेतकरी हक्क मोर्चा तुमच्या सोबत आहे। आणि एवढाच नाही तर तुमच्या खांद्याला खांदा देऊन बीड जिल्ह्यातील पीक विम्याचं आंदोलन हे शेवटपर्यंत न्यायचं काम तुम्ही आम्ही करू।